2y² प्लस 9y प्लस 10. आता हे 2y² प्लस 9y इज इक्वल टू -10. आपल्याला इथे 2 नको, 2 नको म्हणून या संपूर्ण समीकरणाला आपण 2 ने भाग दिला. जर 2 ने भाग दिला तर नवीन इक्वेशन असं मिळेल आपल्याला. हे सॉल्व करू. 2 ला 2 कॅन्सल होते म्हणजे y² प्लस 9 अपॉन 2y इज इक्वल टू -5. हे म्हणजे 10. इक्वेशन नंबर आहे वाटतं 1 नंबर घेऊ. आणि जर तिसरा पदचा फॉर्म्युला वापरायचा आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू कोएफिशिएंट ऑफ y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1/2 ला 1/2 गुणिले 9 स्थानी 2 कंसाचा वर्ग. पहा इथं जर सॉल्व केलं तर 9 1 9 2 2 4 याचा फरक काय वर्ग 9 चा वर्ग 81 4 चा वर्ग 16. ही आलेली किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूला मिळवू. जर मिळवली तर काय होईल पहा y² प्लस 9 अपॉन 2y डायरेक्ट ऍड करतोय मी प्लस 81 अपॉन 16 इज इक्वल टू -5 प्लस 81 छेदस्थानी 16 ऍड केली. बरं आपण हे सॉल्व करून घेऊया. 16 म्हणजे 80 मायनस 80 प्लस 81 छेदस्थानी 16. हे इक्वेशन आहे ते कसं लिहून घ्या. आता 81 मधून 80 गेले तर 1 राहिला म्हणजे 1 छेदस्थानी 16 म्हणजे y² प्लस 9 अपॉन 2y प्लस 81 अपॉन 16. बघा आपण a² प्लस b² च्या फॉर्म मध्ये लिहूया. हे म्हणजे a आणि हे म्हणजे काय तर b. जर लिहिलं तर पहा ब्रॅकेट मध्ये y प्लस 81 चा वर्गमूळ येते 9 आणि 16 चा वर्गमूळ येते 4 याचा वर्ग बरोबर 1 छेदस्थानी 16. इथं जर आपण वर्गमूळ घेतलं दोन्ही बाजूचं तर काय मिळेल y प्लस 9 अपॉन 4 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स म्हणजे प्लस मायनस 1 छेदस्थानी 16 येईल म्हणजे y प्लस 9 छेदस्थानी 4. आता पहा हे आपण दोन स्वरूपात लिहून टाकूया म्हणजे उत्तर तुम्हाला काढायला सोपं जाईल. एक प्लस वर्गमुळात 1 छेदस्थानी 16 आणि दुसरं लिहूया y बरोबर y प्लस 9 अपॉन 4 मायनस वर्गमुळात 1 छेदस्थानी 16. पहा y बरोबर 1 छेदस्थानी 16 मायनस 9 छेदस्थानी 4 येथील y बरोबर याचं वर्गमूळ घ्यायचं सॉरी इथं 4 आहे आणि 1 मायनस 9 छेदस्थानी 4 आणि y बरोबर मायनस 8 छेदस्थानी 4 म्हणजे y बरोबर मायनस 2 किंमत आली त्याची. त्यानंतर y बरोबर जर आपण वर्गमूळ घेतलं तर इथे येईल मायनस 1 छेदस्थानी 4 मायनस 9 छेदस्थानी 4 म्हणजे y बरोबर मायनस 10 छेदस्थानी 4 म्हणजे y बरोबर मायनस